अपसम अनु अवनिस. चला, रेकॉर्डिंग ऑन झालंय ना? हो हो. बघा, प्र परा अपसम अनु अवनिस निर. प्र परा अपसम अनु अवनिस. अनु अवनिस्नेर. झाले ताट. आता पहा, प्र परा अपसम अनु अवनिस निर दुस दुर्वी आ म्हणा. दुस प्र परा अपसम दुस दुर्वी आ. 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 हाँ. नी अधि अपि अति. नी अधि अपि अति. हाँ. नी अधि अपि अति. नी अधि अपि अति. अधि अपि अति. हाँ. आता परत पहा, प्र परा अपसम अनु अवनिस निर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति म्हण. प्र परा अपसम अनु अवनिस्नेर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति. आता पहा, सु उद अभिप्रति. सु उद अभिप्रति. सु उत अभिप्रति. हाँ. परी उप. परी उपर उडाली है ना, असं काहीतरी लक्षात ठेवायचं. शेवटी काय, परी उप. उप म्हणजे उपर. परी उप. प्र परा अपसम अनु अवनिस निर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति. सु उत अभिप्रति परी उप. ठीक आहे. चला म्हणा, 3, 2, 1 स्टार्ट. प्र परा अपसम अनु अवनिस्नेर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति. अति अपि सु उत अभिप्रति. सु उत अभिप्रति उप. परी अप. परी उप. पहिले परी, मग वरती उप. परी उप. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा, आपण जास्तीत जास्त 5 मिनिट पण नसेल घेतले, पण तुम्हाला ऑलमोस्ट पाठ झालाय. ऑलमोस्ट म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तुम्ही 60 ते 70% पाठांतर झालंय. बुद्धीला माहित आहे. हे अजून उद्या परवा रोजच्या तासाला आपण याची प्रॅक्टिस घेतली तर याच आठवड्यात तुम्हाला 22 उपसर्ग पूर्ण पाठ होईल. आणि मग ती एकदा पाठ झाली की ती लिहून पण पाहायची. ठीक आहे. एकदा पाठ झाल्यानंतर ती आपल्याला लिहून पण बघायची. मी ते लिहिले. आता पहा, प्र परा अपसम अनु अवनिस निर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति. त्याच्यानंतर काय, दुस दुर्वी आ नी अधि अपि अति. सु उद अभिप्रति. सु उद अभिप्रति कॉमा आणि शेवटी आहे परी उप. आणि मग आहे उप. मी मुद्दाम लिहिले म्हणजे तुम्हाला थोडस काय आहे एक्झॅक्ट कळेल. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. प्र परा अपसम अनु अवनिस निर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति सु उद अभिप्रति परी उप. राहील लक्षात. एकदा सगळ्यांनी मिळून म्हणा. 3, 2, 1 स्टार्ट. प्र परा अपसम अनु अवनिस्नेर दुस दुर्वी आ नी अधि अपि अति सु अभिप्रति सु उद अभिप्रति परी उप. ठीक आहे, सुंदर. समजलं सगळ्यांना. चला, आता आपल्याला आज आपण नातेसंबंध पण झालं, रुची पण झालं. खरं तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपला अभ्यास पुस्तिकेमधला फार कमी विभाग समजून सांगायचा राहिलेला आहे. म्हणजे लवकरच हे अभ्यास पुस्तक आपलं संपेल. जर तुम्ही रेग्युलर राहिला तर लवकरच हे पुस्तक पण संपेल. आणि पुस्तक संपल्यानंतर जो काही राहिलेला भाग आहे किंवा तुम्ही कुणी अनुपस्थित असाल किंवा काही आणखी वेगळ्या खाजगी कारणाने म्हणा किंवा अजून काही याने ज्यांचा वर्ग मिस झालाय
त्यांच्यासाठी आपण राहिलेला भाग एक ऍज अ रिव्हिजन म्हणून परत घेऊया. पण त्याकरता सातत्याने तुमची वर्गामध्ये उपस्थिती हवी, तरच मी तो वर्ग परत घेऊ शकेन. अन्यथा अभ्यास वर्ग संपल्यानंतर मी संभाषण वर्ग सुरू करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे चालेल परत मॅम. संभाषण वर्गात मिळूच आपण, पण अभ्यास वर्ग मग तो स्टॉप होईल ना, म्हणून म्हणते. चला, आता आज आपल्याला 28.1 बघायचं. काय म्हटलं, इथे चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये एक दुकानदार आहे आणि एक मुलगी आली आहे ना. आता ती मुलगी त्या दुकानदाराला काय म्हणते बघूया. आपणिकः याचा अर्थ होतो दुकानदार. तुम्ही लिहून ठेवू शकता पेन्सिलने. आपणिकः अर्थात दुकानदार. रमा ही एक मुलगी आहे. आता ही रमा नावाची मुलगी दुकानात आल्यावर काय करते बघूया. आपणिकः भवती किम इच्छति. त्या दुकानदाराने तिला विचारलं की तुम्हाला काय हवंय, तुला काय हवंय बेटा. रमा म्हणते अहम पांचालिका इच्छामि. मला काय हवंय बरं. मला पांचालिका. पांचालिका अर्थात कोण सांगेल. बाहुली. बाहुली, गुडिया है ना, डॉल. ती म्हणते मला बाहुली पाहिजे. आपण का म्हणतो कीदृश पांचालिका इच्छती. कशी बाहुली पाहिजे. रमा म्हणते पश्यतु, बघा, ईदृश पांचालिका इच्छामी. अशी पाहिजे मला. छोट्या मुलांना आपण विचारतो ना, तुला काय पाहिजे बेटा, कसं पाहिजे, ते म्हणतो मला ना असंच पाहिजे, माझ्या मैत्रिणीकडे तसंच पाहिजे, आहे की नाही. दाखवतात हे मला ह्या चित्रात आहे असंच हवंय असं सांगतात ना. तसं ती छोटीशी मुलगी आहे, ती म्हणते ईदृश पांचालिका इच्छामी. अशी बाहुली पाहिजे. अशी वा. तिनेच प्रश्न विचारला, आहे का अशी तुमच्याकडे. छोटे मुलं खूप नोटी असतात, लगेच विचारतात. आपण म्हणजे दुकानदार म्हणतो. दुकानदार काय म्हणतो बघा. दुकानदार म्हणतो अस्ति परंतु तादृश पांचालिकायाः मूल्यम 20 रूप्यकाणि. तो काय म्हणतो आहे. अस्ति म्हणजे आहे. परंतु त्यांनी काय म्हटलं, परंतु तादृश पांचालिकायाः, तशा बाहुलीची, मूल्यम म्हणजे किंमत, 20 रूप्यकाणि 20 रुपये. तू जी दाखवत आहे त्या बाहुलीची किंमत, तशी बाहुली आहे माझ्याकडे, पण त्याची किंमत मात्र 20 रुपये आहे. मग रमा म्हणते दर्शयतु भो. तुम्ही दाखवा तर. आपण इथं दर्शयत. दुकानदार दाखवतो. आपण नाही का जातो दुकानात, म्हणतो मला अशी साडी हवी आहे, असा ड्रेस हवा आहे, अशी वस्तू हवी आहे. मग दुकानदाराला आपण म्हणतो आहे का तुमच्याकडे ह्या क्वालिटीची, या ब्रँडची. मग दुकानदार म्हणतो हो. आपण म्हणतो दाखवा बरं. तो आधीच सांगतो की नाही नाही, ती तर फार महाग आहे, तुम्हाला चालेल. आपण तो हो, आम्हाला बघू तर द्या. तशी ती रमा पण छोटीशी मुलगी आहे, ती म्हणते दर्शयतु भो हो. अरे तुम्ही दाखवा. आपण इकडं दर्शवते. दुकानदार दाखवतो. मग रमा म्हणते किम भो मम सखी अपि ह्यः ईदृश पांचालिका एवं क्रीतवती. ती रमा त्या दुकानदाराला म्हणते की मम सखी, माझी मैत्रीण, अपि म्हणजे सुद्धा, माझी मैत्रीण सुद्धा, ह्यः म्हणजे काल, ईदृश पांचालिका अशी बावली, अशीच बावली, एव म्हणजे अशीच बावली, क्रीतवती विकत घेतली. माझ्या मैत्रिणींनी सुद्धा काल अशीच बावली विकत घेतली. तस्याः मूल्यम तु 10 रूप्यकाणि एव. त्याची तर किंमत 10 रुपये. छोटीशी मुलगी आहे, पण काय म्हणते दुकानदाराला की मला अशीच बावली पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की अशी बावली आहे पण त्याची किंमत 20 रुपये, तर ती काय म्हणते माझ्या मैत्रिणीने तर कालच घेतली, अशीच बावली घेतली, तिच्या पण जवळ अशीच आहे, परंतु त्याची तर किंमत 10 रुपये. मग आपण एक म्हणतो प्रायः सा पांचालिका ईदृश पांचालिका नस्या. दुकानदार तर त्याची गोष्ट खरी करणार आहे. तो काय म्हणते प्रायः बहुतेक, सा पांचालिका म्हणजे ती बाहुली जी तुझ्या मैत्रिणी जवळ आहे, ती बाहुली ईदृश पांचालिका नसेल, या बाहुलीसारखी बाहुली नाहीये, नसावी, अशी नसेल. आपण पण दुकानदाराकडे जातो तर तो म्हणते नहीं, आपके लिए भी साड़ी होंगी ऐसी, बट टेक्सचर में फर्क होगा, क्वालिटी फर्क होगा, इसलिए वो सस्ती है, बट ये तो इतनी ही महंगी है क्योंकि ये ब्रँडेड है. असं काहीतरी असतं. मग रमा म्हणतात ईदृश पांचालिका एव भवती. म्हणते अरे अशीच बावली आहे ना ती, ईदृश पांचालिका अशीच बिलकुल. अहम सम्यक जानामि, मला नक्की माहित आहे, मी छान, मला छान माहिती आहे, हीच ती बावली. आपण तरी 15 रूप्यकाणि ददातु. दुकानदार म्हणतो ठीक आहे, मग तू असं कर 15 रुपये दे, 15 आणि नाही येतो आणि घेऊन जा. रमा म्हणते नाही 15 रूप्यकाणि अधिकाणी. ती म्हणते नाही 15 रुपये खूप जास्त झाले.
अहं तु 10 रूप्यकाणि ददामि. मी तर फक्त 10च रुपये देईल. आपण एक म्हणते भवतु. बरं बाबा, पांचालिका स्वीकारतो. ठीक आहे, घे ही बाहुली. आता ती इतकी त्याला रिक्वेस्ट करते, त्यामुळे तो पण कावला बिचारा. ते ठीक आहे बाबा, नाही है ना, असं होतं बरेचदा. प्रत्येकांचाच हा अनुभव असावा असावा ना. हो. हा. मग आता बघा, आपण या संपूर्ण संभाषणामध्ये जे काही गुलाबी रंगाचे, लाल रंगाचे जे काही शब्द दिसतात आहे, ते आपण शिकलो. आता तादृश, ईदृश आणि कीदृश असं आपण शिकलो. परंतु इथे जसे होते तसे आपण उपयोगात आणले, परंतु एक विशेष सूचना खाली दिलेली आहे. काय म्हणता येते? ईदृश शब्द काय? ईदृश. पण ईदृशः स्यूतः म्हणजे पुल्लिंगी करता ईदृशः वापरावं. ईदृशी घटी स्त्रीलिंग करता ईदृशी वापरावं. आणि ईदृशम पुस्तकम नपुंसकलिंगा करता ईदृशम वापरावं. अशी विशेष टिप त्यांनी दिली. आता मात्र पूर्वतन संभाषणे पांचालिका शब्दस्य स्थाने लेखणी इति शब्दम योजयित्वा संभाषणं पुनः लिखतु. त्यांनी म्हटलं आधीचा जो काय संवाद आहे, सेम संवाद घ्या, फक्त पांचालिकेच्या ऐवजी लेखणी घ्या. लेखणी म्हणजे पेन. आणि परत तो संवाद तुम्ही म्हणा. कसा होईल बरं? आपण भवती किम इच्छति? रमा म्हणते आम लेखणी इच्छामी. पुढे काय होईल? कोण सांगेल? आपण चला म्हणा. आता कीदृश लेखणी आहे. लेखनीम् इच्छति? काय ईदृश लेखनीम् इच्छति. नाही, आत्ताच आपण विशेष टिप काय पाहिली? जर स्त्रीलिंग आहे ते कीदृशचं काय होईल? कीदृशी. कीदृशी लेखणी इच्छति, है ना. ईदृशी लेखनीम् इच्छति. हा, मग रमा काय म्हणते? पश्य तू बघा, ईदृशी लेखणी इच्छामी अस्ति वा. कळलं? बदल कुठे करायचंय? कळलं? हो. पुढे बघ, पुढे सांगा काय आहे. आपण अस्ति परंतु परंतु तादृशी परंतु तादृशी तादृशी, कीदृशी, ईदृशी असेल. लेखणी तादृशी लेखणी नाही अस्ति, परंतु अस्ति परंतु तादृशी लेखन्याः मूल्यं मूल्यं 20 रूप्यकाणि. 20 रूप्यकाणि. है ना. मग रमा काय म्हणते? दर्शयितु भोः. दाखवा बरं. आपण दर्शयितु. किं भोः? मम सखी अपि ईदृशी लेखणी एव क्रीतती. अरे माझ्या मैत्रिणीने तर कालच असा पेन घेतला. बरोबर ना. पुढे सांगा. लेखनीं क्रीतवती तस्या मूलं तु दशरूपाणि 10 रूप्यकाणि एव. त्याच तर किंमत 10 रुपये आहे. बरोबर. चला पुढे सांगा. प्रायः सा लेखनी ईदृशी लेखनी लेखनी नस्यात्. पुढे ईदृशी लेखनी एव भोः अहं सम्यक् रमा जानामि. म्हणते. अरे छान अभिनय करून म्हणा. रमा काय ते ईदृशी लेखणी एव भोः अहं सम्यक् जानामि. हो ना. काय म्हणते ती? अरे असाच पेन होता तो, अशीच लेखणी होती, मला नीट माहिती आहे. मग आपण काय म्हणतो? तर्हि 15 रूप्यकाणि ददातु नयतु. अहं सम्यक् जानामि. रमा काय म्हणते? न 15 रूप्यकाणि अधिकानि. ती म्हणते नाही 15 रुपये खूप जास्त ददामि. झाले. आमचं 10 रूप्यकाणि ददामि. मी तर 10च रुपये देणार. मग आपण काय म्हणतो? भवतु लेखनीं स्वीकरोतु. लेखणी स्वीकारतो. बरं ठीक आहे बाबा, घ्या लेखणी घ्या. है ना. याप्रमाणे आपण शिकलो. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, या लेखणीच्या ऐवजी जर तिथे पुस्तक असतं तर मग काय केलं असतं? ईदृशम ईदृशम पुस्तकम असं तुम्ही स्वतः करून पाहायचं आता. ठीक आहे.
आता पहा सगळ्यात सुंदर बिंदू. बरं कीदृशम ईदृशम तादृशम समजलाय का? हो मॅम. असं तसं कसं या अर्थ. आता हो. बघा विरुद्धार्थ शब्द, विरुद्धार्थकाः शब्दाः. आता विरुद्धार्थकाः शब्दाः अर्थात अपोजिट वर्ड्स. उन्नतः, उन्नतः म्हणजे काय? उन्नतः मोठ्याने. उंच 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 उन्नतः. उंच अमिताभ बच्चन उंच. उन्नतः अस्ति. उंच. उंच. वामनः, सचिन तेंडुलकर छोटा वामनः. छोटा लहान. अमिताभ लहान बच्चन उन्नतः जया भादुरी वामना. हो की नाही? हम्म. छोटी. है ना? हा. त्याच्या खालचं काय आहे? पुरातन पुरातन नूतन. आता पुरातन जुनं. नूतनच काय दाखव? जुनं जुने आणि आणि नवीन. नवीन. हा. पुरातन वस्त्रम, नूतन वस्त्रम, है ना? हम्म. आता बृहत, बृहत म्हणजे खूप मोठं. मोठा बृहत आणि आणि लघु. लघु बृहत. छोटा. लहान. त्यानंतर दीर्घ, दीर्घ मार्ग, लंबा रस्ता. आणि ऱ्हस्व मार्ग, छोटा छोटा रस्ता. स्थूल, स्थूल जानाति स्थूल, जाडा लठ्ठ. स्थूल लठ्ठ. गज, कृशः बाल, कृशः बालकः, है ना? अधिकम खूप जास्ती. किंचित गजः अधिकम खादती, है ना? शशकः किंचित खादती. आता आपल्याला काय करायचंय हे शिकू आपण नंतर. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय? आपल्याला ही जी शब्द दिली आहे ना याची वाक्य बनवायची. बाकी नंतर सगळं. म्हणजे ह्या शब्दांचा अर्थ पहिले कळणं गरजेचं आहे. पहिले उन्नतः आणि वामनः याचं उदाहरण द्या. जसं मी देते हा. अमिताभ बच्चन उन्नतः जया भादुरी वामन, वामना. तुम्ही काय द्याल उन्नतः आणि वामनःच? इमारतः उन्नतः. सुंदर. वामनः? कुटी. कुटी चालेल. वामन. वामन. पुढे सगळे याच्यातलं कशाचंही तुम्ही वाक्य करू शकता. जसं उदाहरण देते. गजः स्थूलः अस्ति. किंवा अजून स्थूल कोण आहे? बालकः स्थूलः अस्ति. हो ना? काही पण तुम्हाला वाटेल ते वाक्य तुम्ही मनाने सांगा. लघु, लॉरेन बृहत. लॉरेन हार्डी सांगा ना मॅम कसं बोलायचं. लॉरेन हार्डी. हा. मम गृहं पुरातनम अस्ति असं म्हणू शकतात. मम गृहं नूतनम अस्ति, है ना? सांगा वाक्य सांगा. स्वरे इकडे सांगा पटापट सगळ्यांनी. मम कन्दुकं पुरातनः अस्ति. मम लेखनीं नूतनम् अस्ति. आणखी अधिकम किंचित स्थूलः मम कृशः नगर दीर्घः. दीर्घ अस्ति. काय? मम मम नगर. नगर नगर कसं दीर्घ असेल? दीर्घ म्हणजे लांब. लांब. लांब काय असू शकतो? दीर्घः सर्पः. गंगा नदी दीर्घ. चालेल चालेल. आणि नाग नदी रस्व. केशाः, मम केशाः, मम केशाः दीर्घः सन्ति. हो ना? कळालं का? हो. दीर्घः ह्रस्वः. कोणाचे एवढेच असतात. ह्रस्वः केशः. शक्य आहे? सांगा काय ह्रस्व असतं, काय दीर्घ असतं, काय पुरातन असतं, काय नूतन असतं, काय उन्नत, काय वामन, काय बृहत, काय लघु. पुरातन वैजयंती पुस्तकं असते. भगिनी, वैजयंती भगिनी दीर्घम वाक्यम वदती. हो ना? लांब वाक्य. काही पण तुम्हाला वाक्य सांगायचं, काहीही सांगा,
पण आठवलं पाहिजे. जसं नारिकेल वृक्ष उन्नत, पाटल वृक्ष वामन. ओके नाही, तुम्हाला मनात येईल ते वाक्य सांग. चला पटापट. मम पुस्तक पुरातन अस्ति. हा, मम स्यूत नूतन अस्ति. नूतन हा असते. ठीक आहे, सांगा. मी सांगितलं होतं तुमच्या म्हणजे आधीचे वर्गामध्ये सगळे सातत्याने उपस्थित असायचे. माझ्याकडे नंबर नाही आहे कोणाचा. त्यांचा जर नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना थोडस मेसेज करा किंवा सांगा फोन करून की वर्ग सुरू झालेला आहे, तरी सगळ्यांनी उपस्थित राहा. ठीक आहे. कारण आपल्या वर्गाची संख्या 23, 24, 19 अशी सातत्याने असायची. पण आता आज संख्या पहा किती कमी आहे. आज फक्त 8 जण, 6 जण समजा. ओके नाही. चला सांगा पटापट. कोण सांगेल? सगळ्यांनी सांगा. शिवालय मंदिर पुरातन अस्ति. हा. राम मंदिर नूतन नूतनम अस्ति. अस्ति. सुंदर सुंदर. आणखी स्थूलः कृशः अधिकम किंचित. माझ्याकडे होता त्याच्यावर झालं झालं नाही जमत. चला वाक्य बोला. ती वरती घे आणि तू वरती घे आणि तू तिच्यावर. मला कोण पण माझा अभ्यास. मम भ्राता स्थूलः अस्ति. मला तिथे मम भगिनी कृशः अस्ति. चालेल, बिलकुल चालेल. आणखी तुझी व्याघ्रः अधिकम खादती. है ना? कुक्कुरः किंचित खादति. भगिन्याः गृहं बृहत् अस्ति. मम गृहं लघु अस्ति. शक्यते की नाही? काही पण असं वाक्य सांगा. आता तुम्हाला आजचा होमवर्क हा आहे अभ्यास, की या प्रत्येक याच्यावर 5-5 वाक्य बनवायची. उन्नतवर 5, पुरातनवर, बृहत, वामन, नूतन, म्हणजे 12. आणि 12 गुणेला 5 केला तर किती होते? 12 पंच 60. 60 वाक्य तुम्हाला लिहून आणायचे. मी उद्याच्या तासाला विचारेल की कुणी कुणी अभ्यास केला, त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये दिलेली जे काही स्वाध्याय आहे तो सोडवू. कारण एकदा काय उन्नत आहे, काय वामन आहे तुम्हाला नसेल समजलं तर लिहून घ्या. उन्नत म्हणजे उंच, वामन म्हणजे ठेंगणं, पुरातन म्हणजे जुनं, नूतन म्हणजे नवीन, बृहत म्हणजे काय? मोठे, मोठं, लघु म्हणजे लहान, लहान, दीर्घ म्हणजे लंबा. लंबा जसा रस्ता आहे, केस आहे, हो की नाही? लांबी ज्याला म्हणतो आपण. ऱ्हस्व म्हणजे आखूड, छोट, हा आखूड. स्थूल म्हणजे लठ्ठ, कृश म्हणजे बारीक, बारीक, अधिकम म्हणजे खूप, आणि किंचित म्हणजे थोडसा. अद्य बुभुक्षा नास्ति अहम किंचित खादामि. अद्य बहु बुभुक्षा अस्ति अहम अधिकम खादामि बाबा. असं काही पण वाक्य सांगा. ती तुम्हाला वाक्य करायची. ठीक आहे. आजचा वर्ग आपण लवकर संपवूया. ठीक आहे. उद्या आपण परत अगदी शार्प 8 वाजता भेटू. सगळ्यांनी वेळेवर जॉईन व्हा म्हणजे वर्ग वेळेवर सुरू करता येईल. आज 8 वाजून 2, 4, 5 मिनिटं झाले तरी सगळे जॉईन झालेले नव्हते. ठीक. उद्याला सगळ्यांनी वेळेवर जॉईन व्हायचं आहे. आणि उद्या आपण या विरुद्धार्थक शब्दाचा अभ्यास घेतल्यानंतर उद्याच्या तासाला आपल्याला खूप महत्वाचा बिंदू शिकायचा आहे, अपेक्षया. कारण अपेक्षया शिकल्यानंतर आपल्याला तुमून प्रत्यय घ्यायचा. तर त्याकरिता अपेक्षया हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे विरुद्धार्थक शब्द आणि त्याच्यानंतरचा बिंदू अत्यंत महत्वाचा आहे. कुणीही अनुपस्थित राहू नये. ठीक आहे. चला शांती मंत्र म्हणायचा. कोणी म्हणेल की मी म्हणून? चला. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्रि. नमस्कारः. शुभरात्रि. शुभरात्रि. पुनर्मिलामः. श्वः साक्षात् 8 वादने मिलामः.